आई शपथ, आई शपथ, यावर प्रेम करतो मेरी जान। स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर तुम्ही डेमो व्हिडिओ बघितलाच असेल तर हा व्हिडिओ आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेला आहे। जर तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत जराही स्किप न करता बघितला तर तुम्ही असे स्टेटस क्रिएट करू शकता। तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर आज जे काय आपण व्हिडिओमध्ये मटेरियल वापरलेलं आहे या सर्वांची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच जी काय बीटमार्कची प्रीसेट आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही डायरेक्टली अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करू शकता। तुमच्याकडे जर अलाइट मोशन ॲप नसेल तर आपण कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या। तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, अलाइट मोशन ॲप ओपन करण्याआधी इंटरनेट आपल्याला इथं पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे, नंतर अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। तर सिम्पली आपल्याला इथं प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे। तुम्ही जो काय आपला बीट मार्कचा प्रीसेट इथे इम्पोर्ट केलेला असेल तो तुम्हाला इथे बघायला मिळेल, त्याच्यावर क्लिक करून सिम्पली आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। तुम्हाला ते लेयर्स आणि सॉन्ग बघायला मिळतील, तर इथे आपल्याला सॉन्ग बघायला मिळेल किंवा जो काय आपला टेलिग्राम चॅनल आहे यावरही तुम्हाला रेग्युलर डेली सॉंग्स बघायला मिळतील। तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, ॲप ओपन करून आपलं प्रीसेट ओपन करून घेतल्यानंतर सुरुवातीला यायचं आहे। इथं आपल्याला ग्रुप 1 नावाची एक लेयर बघायला मिळेल, त्याला क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला इथे एडिट ग्रुपचा एक ऑप्शन मिळेल, त्याला क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्याला ग्रुप अँड मास्क नावाची अजून एक लेयर दिसेल, त्याला क्लिक करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला 2 लेयर बघायला मिळतील। तर सिम्पली आपली जी काही खालची लेयर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला कलर अँड फिलला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे 4 ऑप्शनमध्ये या 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला गॅलरी ओपन करून घ्यायचं आहे। तुम्हाला जे तुमचं इमेज इथं ॲड करायचं तुम्ही ते ॲड करू शकता। तर आपण डेमो इमेज इथं ॲड करून घेणार आहे, तर हे आपलं सिलेक्ट करून इथं प्लस चिन्हावर क्लिक करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। नंतर सिम्पली आपल्याला यातून 2 वेळा बॅक निघायचं आहे, म्हणजे हे इथं सेट होऊन जाईल। नंतर काय करायचं आहे, पुन्हा सुरुवातीला येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आपल्याला तेच जे आपलं काय इमेज आहे सिम्पली इथं पुन्हा एकदा ॲड करून आपल्याला अशा प्रकारे इथं याची ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे। नंतर याचा पुढचा जो काय बीट आहे त्या बरोबर बीटच्या पुढं मागे न करता त्या बरोबर बीटवरती आपल्याला इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। नंतर सुरुवातीला येऊन ते इमेजच्या समोर लॉंग प्रेस करून आपल्या ह्या ग्रुपच्या खाली घेऊन यायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे सेट होऊन जाईल। पुन्हा इमेजच्या लेयरला क्लिक करून ब्लेंडिंगला क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला 40% पर्यंतची ब्लेंडिंग जी काय आहे ती ऑपोसिटी 40% पर्यंत घेऊन यायचं आहे। नंतर पुढच्या इमेज आहे आपल्याला त्याच प्रकारे जे काय आपल्याला पुढे इमेज ॲड करायचं त्या ग्रुपला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। पुन्हा ग्रुप अँड मास्कला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करून पुन्हा इमेजला क्लिक करून कलर अँड फिलला क्लिक करून 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि पुन्हा गॅलरी ओपन होऊन जाईल आणि जे आपल्याला इमेज ॲड करायची ते ॲड करून प्लस चिन्हावर क्लिक करून अशा प्रकारे इथे इमेज सेट होऊन जाईल। तर पुन्हा बॅक निघायचं आहे, त्या बीटवरती येऊन बरोबर प्लस चिन्हावर क्लिक करून तेच इमेज आपल्याला इथं पुन्हा एकदा ॲड करून घ्यायचं आणि याच्या लेंथ पुढच्या बीटपर्यंत सेट करून अशा प्रकारे आपल्याला इथं फुल स्क्रीन इमेज करून घ्यायचं। नंतर समोर लॉंग प्रेस करून आपल्याला हे इमेज इथं खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे। तर त्याच प्रकारे आपण तिसरं इमेज इथं ॲड करून अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून त्याची ब्लेंडिंग ही आपण म्हणजे ऑपेसिटी ही पूर्णपणे अशा प्रकारे सेट करून घेतलेलं आहे। तर नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला जो काय इथे पुढचा बीट आहे तर आपला जो काय 6:28चा बीट आहे त्याबरोबर 6:28च्या बीट लावून सिम्पली आपल्याला प्रश्नावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि सिम्पली आपल्याला ते पुढचे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। तुम्ही कोणतंही इमेज तुमच्या इच्छेने ते ॲड करू शकता। तर नंतर अशा प्रकारे 2 मोटरने सेट करून घ्यायचं आहे। परत ॲरो चिन्हावर क्लिक करून बरोबर पुढच्या बीट लावून ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे याची लेंथ तिथपर्यंत एक्सटेंड होऊन जाईल। अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक बीटवरती इथं एक इमेज ॲड करून ते अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला बरोबर पुढच्या बीटवरती कमी किंवा जास्त एक्स्ट्रा असेल तर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे जर कमी असेल तर या ऑप्शनला क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे आपण इथं प्रत्येक इमेज आपल्या इथं सेट करून घेणार आहे। तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा। तर अशा प्रकारे आपण इथं सर्व जे काय आपले इमेजेस आहेत ते इथं ॲड करून सेट करून घेतलेले आहेत। तर नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला शेवटला आपली जी काही शेवटची इमेज आहे त्याच्या खाली आपल्याला इथे एक अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट बघायला मिळेल, त्याला क्लिक करून या लेयरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेयर करून घ्यायचं आहे। आणि नंतर काय करायचं आहे, आपला जो काय 6:28चा बीट आहे त्या बीट लावून पुन्हा या लेयरच्या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे पेस्ट लेयर करून घ्यायचा आहे, म्हणजे हा आपला इफेक्ट इथं अशा प्रकारे सेट होऊन जाईल। तर पुन्हा पुढच्या बीट लावून अशाच प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा जो पार्ट असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आणि इफेक्टचा एक्स्ट्रा पार्ट आपल्याला असेल तरी तो कट करून घ्यायचा आहे। तर हा इथं पेस्ट करून घ्यायचं। नंतर ही काय आपली जी सगळ्यात खालची जी आपण कॉपी केलेली लेयर आहे त्याला क्लिक करून आपल्याला इथं डिलीट करून घ्यायचं आहे। इथं थोडंसं आपल्याला एक इमेज बघायला मिळेल, त्याला क्लिक करून आपल्याला इफेक्ट्सला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। नंतर या ॲरो चिन्हावर क्लिक करून बॅक निघायचं आणि हे आपल्याला इमेज इथं डिलीट करून घ्यायचं आहे। तर हा इफेक्ट आपण कॉपी करून जो घेतलेला आहे तो आपण 6:28च्या पुढे जे काही इमेजेस ॲड केलेले आहेत ते प्रत्येक इमेज आपल्याला क्लिक करायचं आहे, इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं आहे।
म्हणजे इथून पुढच्या प्रत्येक इमेज आपल्याला अशाच प्रकारे इथं हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आपण इथं प्रत्येक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया. अशाच प्रकारे आपल्याला इथं बरोबर व्यवस्थित हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आपण हा इफेक्ट इथं पेस्ट करून घेतलेला आहे. तर नंतर आपण जे काय आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एक स्पेशल वर्ड PNG दिलेलं आहे ते सिम्पली ॲड करून घ्यायचं आहे. त्यासाठी पुन्हा आपल्याला 628 बीट लावून प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन आपल्याला मटेरियलच्या फाईलमध्ये हे PNG बघायला मिळेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. याची लेंथ आपल्याला शेवटच्या बीटपर्यंत जाऊन अशा प्रकारे या ऑप्शनला क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे. नंतर हे आपल्याला हे PNG तर अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे. बरोबर या ठिकाणी आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं आहे 628 बीटच्या इथे येऊन हे PNG समोर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे इफेक्टच्या खाली हे PNG घेऊन यायचं म्हणजे आपल्याला एक प्रीमियम व्हिडिओचा लुक बघायला मिळेल. तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सिम्पलीवरती यातून बॅक निघून आणि ॲरो चिन्हावरती क्लिक करून एक्सपोर्टच्या ऑप्शनला क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. ऑटोमॅटिक एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि व्हिडिओ HD गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.